नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या समर्थ फार्मसी चॅनलमध्ये. मी आहे फार्मासिस्ट सोमनाथ आणि आज आपण एक अतिशय लोकप्रिय आणि जुनी क्रीम बोरोलिन अँटीसेप्टिक क्रीमबद्दल सविस्तर रिव्ह्यू पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, बोरोलिन काय आहे? तर ही एक अँटीसेप्टिक आणि मॉइश्चरायझिंग क्रीम आहे. ही भारतात अनेक वर्षांपासून वापरली जाते आणि विशेष म्हणजे बोरोलिन क्रीम खूप बजेट फ्रेंडली आहे. साधारणतः 45 रुपयेमध्ये या क्रीमचा 20 ग्रामचा छोटा पॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तसेच या क्रीमचा स्ट्रक्चर खूप जाड आहे, त्यामुळे ही क्रीम डीपली मॉइश्चरायझेशन पुरवत असते. मित्रांनो, नेक्स्ट या क्रीममध्ये कोणते की इन्ग्रेडियंट्स आहेत ते पाहूया. बोरोलिन या क्रीममध्ये मुख्य 3 घटक आहेत. यामध्ये बोरॉन आहे. हे बोरॉन अँटीसेप्टिक म्हणून काम करते. तसेच बोरोलिन क्रीममध्ये झिंक ऑक्साईड आहे. झिंक ऑक्साईड त्वचेला बरे होण्यासाठी, हील होण्यासाठी मदत करते. तसेच या क्रीममध्ये लॅनोलिन ऑइल आहे. लॅनोलिन ऑइल सॉफ्टनिंग एजंट म्हणून काम करते, त्वचा मऊ आणि पोषक ठेवते. मित्रांनो, नेक्स्ट पार्ट सगळ्यात महत्त्वाचं, बोरोलिन या क्रीमचे फायदे, बेनिफिट्स काय आहेत ते पाहूया. मित्रांनो, बोरोलिन या क्रीमचे फायदे: ड्राय स्किन, कोरडी त्वचा, क्रॅक्ड लिप्स, ओठ फाटणे, क्रॅक्ड हील्स, टाच फाटणे व तसेच लहान कट असतील, स्क्रॅचेस असतील, रॅशेस असतील, असे छोटे मोठे जे काही स्किन इश्यूज आहेत, या सर्व समस्यासाठी बोरोलिन क्रीम सिंपल आणि इफेक्टिव्ह सोल्युशन आहे. मित्रांनो, नेक्स्ट पाहूयात आपण या क्रीमचा वापर कसा करायचा, हाऊ टू यूज. बोरोलिन क्रीम वापरण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करायचे आहेत व या क्रीमचा थिन लेयर, पातळ इफेक्टिव्ह लेयर आपल्या इफेक्टेड पार्टवरती, इफेक्टेड स्किनवरती लावायचा आहे. जर तुम्हाला कट असेल, छोटंसं उंड असेल किंवा क्रॅक असेल तर त्यावरती थोडंसं जाड लेयर या क्रीमचं लावायचं आहे. नेक्स्ट मित्रांनो, बोरोलिन क्रीम ही जर तुम्हाला तुमची स्किन जर पिंपल प्रोन असेल, चेहरा खूप ऑइली असेल तर दिवसा लावायचे नाहीत, कारण या क्रीमचा टेक्स्चर खूप जाड आहे, त्यामुळे तुमची त्वचा खूप आणखी ऑइली होऊ शकते. तर मित्रांनो, हा होता बोरोलिन क्रीमचा रिव्ह्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.